आजच्या व्लॉगमध्ये मी माझा जानेवारी मंथचा पूर्ण रेव्हेन्यू स्पेंड करणार आहे. डिसेंबर मंथचा पूर्ण यूट्यूब रेव्हेन्यू आहे. आता हे पूर्ण रेव्हेन्यू जे आहे ते मी जाऊन आम्ही लिटरली रस्त्यावरती जाऊन असे काही गरीब गरजू लोक जर असतील ज्यांना मदतीची गरज असेल त्यांच्यावरती जाऊन स्पेंड करण्याचं आमचं असं टार्गेट आहे. मी एक्झॅक्टली सेम कन्सेप्ट यावेळी सुद्धा करणार आहे, पण फरक असा आहे की मी ग्रामीण भागात जाणार आहे. तर तिथं गेल्यानंतर जास्तीत लोकांबरोबर बोलून मी माहिती काढायचा प्रयत्न करणार की तिथं कोण गरजू गरीब लोक आहेत का ज्यांना आर्थिक मदत पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट तर इफ यू न्यू टू दिस चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक महिन्याला मी जे रेव्हेन्यू कमवतो यूट्यूबमधून ते मी सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये स्पेंड करतोय. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट केला तर माझा रेव्हेन्यू वाढत जाणार आणि मी अजून लोकांना मदत करू शकतोय. ऑफिसमध्ये बसलेलो कोल्हापूरचा मॅप घेऊन आणि आम्ही सहज वेगवेगळे गाव कुठं काय काय आहे बघत होतो आणि मला तिथे एक गाव मिळालं महाडिकवाडी नावाचं. ऑब्व्हियसली हे माझ्या नेमशी रिलेट होते, त्यामुळे मी ठरवलं की मला ह्या गावात जायचं आहे. हे पन्हाळा तहसीलमध्ये गाव येतंय. मला वाटते माझ्या घरापासून ते ऑलमोस्ट 45 मिनिट्स लांब आहे. तर मी लिटरली त्या गावात जाणार आहे. तिथं थोड्या लोकांबरोबर कॉन्व्हर्सेशन करून बघणार आहे की मला तिथं किती माहिती मिळते. एक असं पण मी होप करत आहे की कोण मला ओळखायला नको तिथं. त्यामुळे ही एक नवीन स्कॉर्पिओ आहे. स्कॉर्पिओ अजून लोकांना माहीत नाही. हे टोटल 36,200 रुपीज आहेत. आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर टुडे सोशल ॲक्टिव्हिटी. सो लेट्स गो अँड स्पेंड ऑल ऑफ दिस मनी. काय दिसत झाली इथं गावात ऍक्च्युली. तर दिसायले हे मामा दिसत. मामाने एक विचार करतो. मामा मामा महाडिकवाडी हेच ना? कोणतं गाव? महाडिकवाडी. नो तुम्ही आम्ही कोल्हापूर मधन आहे. कोल्हापूर महाडिकवाडी कुणाकडे आलाय? काय नाही सहज असंच गाव बघायला आलो. हा हा बरोबर या या. तुम्ही कुठल्या गावाचं आहे? आम्ही वाडीतच. बरोबर चालेल चालेल थँक्यू. महाडिकवाडीचा धनंजय महाडिक. हा धनंजय महाडिक. महाडिक कारखाना. हा संपला विषय. बर धनंजय महाडिक साहेब कोण खासदार म्हणताय? हा खासदार. बर बर बर. माझ्या घरात आहेत काय पोटू आहेत ना? आहेत. चालेल चालेल सगळं ओके आहे आमचं. तुमचं नाव काय? हा नाव काय तुमचं? पुन्हा चंद्रकांत आबा महाडिक. तुम्ही पण महाडिकच आहे? हा बर महाडिकच. चालेल चालेल येतो. सुरुवातीपासून काय सांगतो तर ऐका. गाव कोणचं? कोल्हापूर. हो नाव काय माझं? काय? कृष्णराज. हा कृष्णराज. कृष्णराज. बर मी येतो तुम्हाला भेटायला. बरोबर या या. सुरुवात सांगतो सगळी. हे भारी नाव भेटले. तू पहिलंच त्याने आल्याला पहिलं डॅडींचं आणि अप्पांचं नाव घेतलं. कुणाशी तर उठून बोलायला पाहिलं आता. इथं आहेत बघा. काय करायचं? तुमच्याशी बोलायला लागलोय 2 मिनिटं. हे महाडिकवाडी आहे ना? बरं काय नाही थोडंसं गावाबद्दल माहिती पाहिली होती फक्त. बऱ्यापैकी असे गरीब गरजू लोक पण आहेत इथं का? आहेत सगळ्यांचं चांगलं? नाही शेती सगळी. तुमच्याकडे काय गाई म्हशी बैल नाहीत काय? बैल आहेत की? कुठे आहेत? बैल आहेत. हे इथं असं कोण हे आहे का एकदम गरजू व्यक्ती ज्यांना काही मदतीची गरज आहे किंवा असं कोण आहे का गावात? ते बंगला आहे ना? हा त्या बंगल्यात सरपंच आहे. हा सरपंच सांगतील काय? मग मी गेलो महाडिकवाडी मधल्या सरपंचांच्या घरात. त्यांनी मला गावाबद्दल चांगली माहिती सांगितली, पण ज्या गोष्टीसाठी मी इथं आलो होतो गावात असे कोण आहेत का ज्यांना आता काही मदतीची गरज आहे किंवा असं काय? नाही मग मी तसं काय असेल असं ना असं म्हणजे होतं सांगतात लोक. काय असेल तर 100% तुमच्याबरोबर आम्ही संपर्क साधतो. ते मला मिळत नव्हतं. गावात असे कोण असे गरजू लोक आहेत काय? तसे एवढे जास्त काय नाहीत. आम्हाला महाडिकवाडीमध्ये जे अपेक्षित होतं ते झालेलं नाही आहे. कारण अरे मामा मगाशी मामा. चला मामा येऊ काय? छान गाव आहे तुमचं एकदम. कशाबद्दल मला विचारलं? मला नाव सांगा. सहज हो सहज आलो. सहज आलो. कुठल्या गावचं? कोल्हापूरचं. कशाबद्दल काय? गावात कोण असे गरजू लोक आहेत का? गरीब गरजू लोक आहेत का गावात? कोण गरीब लई
गरीबातच वर आल्यात. साधी खापरी होती, पण आता दोन-तीन मोठी मोठी मजली झालीत घर बांधायला लागले. 2-3 मजली घरं व्हायलेत आता हो सगळी. हो, मग काय तर माझंच आता स्वतः मी 2 घर बांधलेत. बर हा ठीक आहे तो. थांबा घेत राहता. हो, जरा जायचं पुढे जायचं. हे कामाबद्दल काय? हा, येतो हो, बरोबर. आपण आता हित आहे महाडिकवाडी. पुढचं गाव आपल्याला लागणार उन्हाळ माजणार आणि त्याच्या डाव्या साईडला कुंभारवाडी लागते. कुंभारवाडी जाऊया. कुंभारवाडी ट्राय करूया चला. त्या पोरांना विचारूया काय गावात जरा काय रे कोण असे गरजू गरीब लोक आहेत का कोण गावात कोण असे गरजू गरीब लोक आहेत का? गरजू गरीब असं म्हणजे एवढं काही जास्त नाही. सगळ्यांची शेती बिती आहे. हाय शेती. काय म्हणताय काय चाललंय? काय नाही ऐका की जरा तुमची मदत पाहिजे मला. मी ना थोडस अशी लोक शोधायला ज्यांना काय तर आर्थिक किंवा काय मदतीची गरज आहे. असं कोण आहे का ओळखीच तुमच्या? आता आपल्या इथे तर असं कोण आर्थिक मदतीची म्हणजे जास्त करून नाही मग ह्या गावात नसेल आणि कुठं? आता पुढं वरती मग पोंबरे साईडला जायला पाहिजे. वर आपल्या सगळे हे आहेत काय? ठीक आहे मग तिकडे जातो. आपल्या शहरापासून लांबच आहे नाही ते. अगेन हे तिसरं गाव आलो आहे मी कुंभारवाडी. इथं सुद्धा गावातलीच लोक आम्हाला सांगायला लागलेत की कोणी गरजू गरीब असे लोक नाही मिळणार तुम्हाला इथं. अजून थोडं सिटीपासून लांब गेला तर तिथं काही गाव आहे जिथं आर्थिक दृष्टीने लोक खरंच खूप त्यांना गरज आहे. तर आम्ही आता सिटीपासून अजून लांब जाणार आहे. नेक्स्ट गाव आम्ही जे टार्गेट केले ते पोंबरे आहे. पोंबरेमध्ये ते म्हणले 100% तुम्हाला कोणतं मिळणार. आम्ही आता सकाळी 8 वाजता आमची जर्नी चालू केली आहे. 10:30 वाजलेत. अजून 1 रुपया सुद्धा स्पेंड झालेला नाही कुणावरती. पण होपफुली आता नेक्स्ट गावांमध्ये होईल. दिस इज पोंबरे. वी हॅव रिच्ड होपफुली आवर फायनल डेस्टिनेशन. आता ऐका की तुमची एक छोटीशी मदत पाहिजे. ह्या गावात असे कोण असे लोक आहेत का ज्यांना काय मदतीची गरज आहे किंवा काय असे कोण गरजू लोक आहेत किंवा असं काय का? मदतीची म्हणजे काय नेमकं काय? काय आर्थिक मदत असेल किंवा त्यांना काय खाण्यापिण्याची काय अडचणी असतील किंवा काही? खाण्यापिण्याचं असं काय नाही. बर खाण्याकुंड भरपूर आहे. बर काय वाडीत कोण आहेत अशा विधवा महिला असतील? चव्हाणवाडीत आहेत अशी आरती म्हणजे अशी ते चव्हाणाच्या आईने तिने घरातून बाहेर काढले. ते आता ह्याच्यात राहते शेडात राहते. होय एकट्या 2 जण नवरा बायको. त्यांना घरातनं बाहेर काढलेलं का? मुलांचं काहीतरी असते ना काहीतरी. त्यांचं घर दाखवू शकाल? वयस्कर आहे एकदम? हा एकदम वयस्कर. गेला ना वाडीत हा. कुणाला पण विचारलं चव्हाणाच्या आईने वडील बाबा कुठे राहतात तर सांगते कोण. पत्र्या घरात राहतात आता? पत्रा म्हणजे असं आहे शेड. असं शेड आहे असं मोकळं आहे. हा. त्यात राहते. दोघंच राहतात होय तिथं. ठीक आहे चला दादा थँक्यू. आपल्याला फायनली फर्स्ट टाइम सकाळी बाहेर पडल्यापासून एक लीड मिळाले. चव्हाणवाडीत आपण आता पोंबरेत आलो. पोंबरेत चौकशी केली पण त्यांनी त्याच्या अलीकडचं जे गाव आहे त्याबद्दल सांगितलं. चव्हाणवाडीत एक चव्हाण नावाचा मुलगा आहे ज्यांनी त्याच्या आई वडिलांना घरातनं बाहेर काढलं आणि त्याचे आई वडील आता पत्र्याच्या घरात राहतात. तुम्ही आता ते दुकानात येत होता ना? तुम्हाला ते चव्हाणांच्या आईचं घर माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे घर कुठे आहे? इथेच आहे त्यांचं घर वाडीत. येत आहे का गाडी घेऊन येते. हा चालल्यात ना हा त्या साईडला. त्या चालल्यात त्या काय सांगाल? आजी कुठे चाललाय? सोडू काय? हा बसताय गाडीत? बसा बसा या इथं बसा. माग कुठे चाललेला तुम्ही? गावात गेलो होतो. होय काय? होय. काय सहज? सहज कशाला पोर ते बाखुजीला माझ्या बरं नव्हतं. बर ती विचारायला गेलो होतो. मालवणला गेलेली ती. हा मग ती विचारायला गेलेलो तुम्ही तिच्या. राहायला कुठे चव्हाणवाडीत काय? होय होय. आजी मला त्यांची स्टोरी सांगायला लागले पण त्यांना जरा सुद्धा अंदाज नव्हता की मी आज त्यांच्यासाठी काय करणार होतो. मला वळागलेलं नाही तुम्ही. नाही काय नाही मी सहज असंच जात होतो. तुम्ही दिसला म्हणून विचारलं तुम्हाला. सरळ ना? पत्रा घातला. इथं राहत आहे? होय. या की मग उतर आहे काय? हळूहळू
त्याचे बिनी माझे असून दे की चल. तुम्ही काय करता शेती वगैरे करताय का नाही कुठलं शेत आम्हाला नाही शेत नाही काय करताय तुम्ही आता दिवसभर का असंच आम्हाला का होईना आता मग खायला प्यायला पैसे आहेत का कुठलं कुठलं आम्हाला पैसे खाताय कुठं कसं खाताय मग तिकडे भावाकडे जातोय मी आणतो मानवडला मला एक सांगा तुमच्या दोनकडे आता बघते कोण नाही कोण आम्हाला बघितच नाही ज्या अवस्थेत ते राहत होते मला ह्या गोष्टीची काळजी होती की मी दिलेली मदत ते सुरक्षित तरी ठेवू शकतील का पण असं विश्वासू व्यक्ती आहे का तुमच्या गावात हाय ह्यो बाबा कोण हे? तू सत्तू हो कुठं आहे सत्तू कुठं आहे बाई कुठं आहे रे तुम्ही सत्तू दादा काय हां हां काय झालं यांचं सांगा की ते दोघं मुलगा प्रयत्न केला आम्ही त्यांच्यावर बर काय म्हणजे ते संग एकत्र ठेवण्याचा घेण्याचा तो एक मुलगा म्हणतो ते तुम्ही मला आईला सांभाळा तो बाला सांभाळा दुसरा म्हणतो मला कोण चालतच नाही आम्ही तर 5 जणी बसून प्रयत्न केला त्यांच्या मग त्यांना आता घरात कोण घेत नाही का त्यांच्या घरात घेतच नाहीत म्हणलं आम्ही तर काय करू प्रयत्न त्यांच्यावर मग दुसरे कोण त्यांना आता मदत करायलेत काय कोण आम्हीच आपल्या इकडे तिकडे काय असेल ते बघतो काय खाण्यापिण्याचं मग काय करायचं तोपर्यंत तुम्ही जोर जेवण देता त्यांना नाही आम्ही देतो ते करतात किंवा काय अडचण असली दवाखाने काय असेल ते तेवढं बनवतात ते पण देताय तुम्ही जो साहित्य वगैरे नाही त्यांच्याकडे पण होतं ना असलं तर आम्ही साईडचे कोणते शेजारी देतात आणि बाहेरची पण काहीच नाही त्यांच्याकडे आता आता काहीच नाही त्या अगोदर तो थोरला मुलगा सांभाळत होता त्यांना म्हणजे वडील असणार त्या मग आता झोपायला जरा तिथं असतोय वडील जेवण एक टायमाला देतात परत ते बघत नाहीत खाण्यात दवाखाना बघत नाहीत काहीच बघत नाहीत असं होतंय ना ते काय झालं पहिल्यांदा ते दारा जेवण करायला आले त्यांच्या घरासमोर मग आम्ही संध्याकाळ झालं तर ते दारा जेवण म्हणलं आणि त्या ट्रक यायचं ऊसाची वाहतूक चालू आहे रोडनं म्हणलं तुम्ही इथं राहण्यापेक्षा 2 दिवस काय मार्ग निघतोय का बघूया तोपर्यंत तुम्ही सामाज इथं राहा इथं जे त्यांना ठेवली त्याचा 2 महिने झालं इथंच आहेत इथंच आहे काय मग त्यानंतर आम्ही मिटिंग घेतली घरात त्यांच्या जाऊन त्यांच्या तुम्ही आहे नाही का चाललाय तुम्ही घरात कुठं मी आहे तिथं काय आमचं हेच घर आहे बरं काय आम्ही जाऊन मिटिंग घेतली घरात त्यांच्या मुलग्याशी दोघांशी बोलवून घेतले सगळं ठरलं पण घ्यायची कशी सांभाळायची आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आणि आहे तसेच त्यांना तिथं मग काय करणार आम्ही सगळा प्रयत्न केला त्यांचा परिस्थिती आजी आलो थांबा आलो आय एम गोइंग टू गिव्ह यू गुड न्यूज वेट फॉर मी आता मला वाटतं प्लॅन असा करूया हे बघा जाऊन तिथं ह्या पैशात जेवढं काही साहित्य ते तिथं घेऊयाच बरोबर आणि त्यानंतर जे काही पैसे राहतात ते पण आर्थिक सगळं देऊन यायचं इथं सगळं मिळेल की खाण्यापिण्याचं नमस्ते काय म्हणताय द्या की सगळं द्या ना आता चिप्स खात्यातच की द्या की हे घे पार्लेचे पुढे घे चहा बी काय चहा बी घ्या की रे चहा घ्या तेल बिल सगळं घ्या 4307 काय 4500 घ्या ज्यांना मदत करायला चाललोय एकदम परफेक्ट ठिकाणी मदत व्हायला लागले म्हणजे आय जस्ट कुड नॉट आस्क फॉर मोर त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी की आपण ज्या लोकांना मदत करायला चाललोय त्यांना खरंच मदतीची गरज आहे वाटते मावशी तर गाडीहून खुश होतील की नाही एकदम परत आली ते बाबा आलाय तर बघा कोण तुमचं लेक काय म्हणता मामा ऐकू येत बरं वाटत नाही काय ऐकू येत नाही दिसत ऐकू येत नाही नाही कुठं सत्तुता नाहीत तुमच्याकडे जरा सामान आणले हो खायला प्यायला तुमच्यासाठी सामान आणले होय होय त्याला ते तुम्हाला जेवण बनवायला भांडी त्यानंतर तुम्हाला जेवायला ताट वाटी जरा डास चावत असतील ना मग ते गुड नाईट आणले साखर आणले तुम्हाला खायला जेवणाला पाण्याची बॉटल सगळं घेऊन आलोय हे लोणचं तुम्हाला जेवायला जेवताना खायला ब्रश बिस्किट त्यानंतर केळाची चिप्स आणलेत चहा आणलाय तुमच्यासाठी.
ज्यांना मुलं नाहीत त्यांना हे येते. तेल घेऊन आलोय आणि काय मीठ आहे, ह्याच्यात ड्रायफ्रूट आहेत बघा, काजू, बेदाणे, मग आहे पाण्यासाठी, परत कोलगेट, नंतर पोहे आणि अजून डाळी आहेत, आणि शाबू. हे मामांसाठी आणले, त्यांना त्या बसते बघा त्यांच्या पाय. आणि हे तुमच्यासाठी आणले, बघा तुम्हाला बसते काय ते बस. त्यानंतर हा तुमच्यासाठी स्वेटर आहे. स्वेटर थंडी वाजते रात्रीची, घाला मग थंडी वाजणार नाही. हे मामांसाठी स्वेटर शोल्डर आहे ते. त्यानंतर हे सगळं, हे तेल आहे बघा 10 किलो. त्यानंतर हे तांदूळ आहे 15 किलो. तुमच्यावर पाण्याचं तुम्हाला माहित नाही, पण मी पाण्यासाठी पण आणले. आहे का आणि काय पाहिजे? अजून काय पाहिजे तर सांगा मला, मी आणलं. हे तुमची पाठ दुखते ना, त्यासाठी हे बाम आणलाय. तुमचं नाव काय पूर्ण? यसाबाई. आणि मामांचं यशवंत आतोबा चव्हाण. हे सगळं बनवून खाल का तुम्ही? सतूत आहेत ती मदत करतायत, आहे ना सगळं? अजून काय पाहिजे? असून दे, रडताय कशाला, मी आहे ना. स्वतःच्या लेकांचं खरकट पाणी ठावं नाही पाहिजे, देवाच ते म्हणजे म्हणून म्हणजे समगिरी मिळाली एवढी. हा म्हणून मावशी, तुम्हाला माझी ओळख सांगतो. मी कोल्हापूरचे खासदार आहेत ना, धनंजय महाडिक साहेब, मी त्यांचा मुलगा आहे, कृष्णराज महाडिक. आणि मी ना, माझं ते यूट्यूब म्हणून एक प्लॅटफॉर्म असते, त्याच्यावरती असे व्हिडिओ करून मी टाकतोय. त्यातनं मला उत्पन्न मिळतंय. त्या उत्पन्नाने मी गरीब गरजू लोकांना मदत करत असतो. हे सगळं तुम्हाला खायला प्यायला आहे. हे मला आर्थिक मदत तुम्हाला करायची आहे. ते मला सगळं मी महिन्याभरचं जे काही मिळवलंय ते तुमच्यासाठी घ्या. आणि मी तर सत्तूदांना माझा नंबर देऊन जातो. मला काही लागलं तर मला फोन करत जावा. काय म्हटलं? होय होय, तुमच्यासाठी आणले की, मला ज्यासाठी लागते त्यासाठी वापरा तुम्ही. आणि हे सगळे आहेतच ना तुम्हाला मदत करायला. तुम्हाला हे जे स्पॉन्टेनियसली रेव्हेन्यू घेऊन बाहेर पडणं आणि जस्ट गोईंग इन सर्च ऑफ कुणाला कुठं मदत हवी असेल आणि ते प्रोव्हाइड करणं, आज खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. असा एक इन्सिडेंट बघायला मिळाला जो माझ्या तर विचाराच्या पलीकडे होता. कारण आईवडिलांना घरातनं बाहेर काढणं हे आजपर्यंत मी फक्त पिक्चरमध्येच बघितलं, पण हे ॲक्च्युली खरंमध्ये या गावामध्ये झालं होतं. ते बघून खूप वाईट वाटलं. कारण स्पेशली माझ्या केसमध्ये जिथं मी गेले 2-3 वर्ष माझ्या यूट्यूब थ्रू फॅमिलीचं महत्त्व किंवा तुमचे पेरेंट्सचं व्हॅल्यू तुमच्या आयुष्यात तुम्हाला कसं असलं पाहिजे ह्या गोष्टी मी नेहमी सातत्याने सांगत आलो आहे. आणि त्याचं एक्झॅक्टली ऑपोजिट गोष्ट मी आज बघितली. त्यामुळे इट वॉज अ व्हेरी सॅड स्टोरी. पण आय एम ग्लॅड की आपली मदत एका चांगल्या ठिकाणी एका खरंच अशा लोकांपर्यंत पोचली ज्यांना खरंच गरज होती. आणि आय थिंक आय जस्ट वॉन्ट टू कीप डुईंग दिस. कारण मला खूप चांगलं वाटलं. आजचा दिवस खूप छान गेला. आणि लास्टली मी सगळ्यांना एवढंच सांगेन की आय एम जस्ट गोना कीप मेकिंग गुड थिंग्स हॅपन. तुम्ही सगळेजणं मला सपोर्ट करण्यासाठी, माझ्या कामाला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, त्यावरती कॉमेंट्स करा. कारण जेवढे व्हिडिओज माझे पॉप्युलर होणार तेवढं जास्त रेव्हेन्यू मला येणार आणि तेवढे जास्त लोकांना मी मदत करू शकतो आहे.
त्यामुळे माझी सगळ्यांना तेच रिक्वेस्ट राहणार की थ्रू माय सोशल मीडिया आय एम गोना हेल्प ॲज मेनी पीपल एज आय कॅन अँड आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू बी अ पार्ट ऑफ इट. आणि होपफुली मला आज जो इन्सिडेंट झाला तसं परत कधी बघायला मिळणार नाही.